अकोल्यातल्या बोर्डी शिवापूर परिसरात सध्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि या पावसामुळे बोर्डी गावातील घोगा नाल्याला पूर आलेला आहे। पुरामध्ये ग्रामपंचायतीने बांधलेलं शौचालय चक्क वाहून गेलं। ही दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जयेश, अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल अशा पद्धतीने ग्रामपंचायतीने बांधलेलं हे शौचालय होतं, मात्र ते थेट पुराच्या पाण्यात वाहून गेलं असं समजतंय। काय नेमकी घटना तेव्हा घडली होती? निश्चितच अतिशय गंभीर अशी बाब आहे रिद्धी। अकोला जिल्ह्यात काल काही तालुक्यांमध्ये अकोट, तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि या भागातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं आहे। अशी एक घटना समोर आली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या बोर्डी शिवापूर गावातली घटना आहे। यामध्ये येथील गावातील एका घोगा नाल्याला मोठा पूर आला आणि या पुरामध्ये चक्क सार्वजनिक शौचालय म्हणजे ग्रामपंचायत यांनी काही दिवसांपूर्वी शौचालय बांधलं होतं आणि हे शौचालयच या पुरामध्ये वाहून गेलं आणि याचा व्हिडिओ गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो आपल्याला शेअर केला आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे शौचालय थेट पुरामध्ये वाहून गेला आहे। त्यामुळे नागरिकांची आता मोठी समस्या निर्माण झाली आहे। यापूर्वी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती या नाल्याला, मात्र ते काम अर्धवट आहे रिद्धी। त्यामुळे या पुराचा धोका जो आहे तो गावाला मोठा फटका बसलेला आहे रिद्धी। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी जयेश। Thank you.